जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद दासबोध दशक 18वा समास 10वा श्रोता अवलक्षण निरूपण। श्रीराम कोणी एका कार्याचा साक्षेप काहीतरी घडे विक्षेप काळ साहेते आपे आप होत जाते। सकळ काही ऐकता कळे कळता कळता वृत्ती निवळे निमस्त मनामध्ये आकळे सारासार। जे जे काही श्रवणी पडिले तितुके समजून विवरले तरी काही सार्थक झाले निरूपणी। मन दिसते मा धरावे ज्याचे त्याने आवरावे आवरून विवेके धरावे अर्थांतरी। अखंड आपणा सांभाळती शुल्लकपण येऊ निदती थोर लोकास क्षमा शांती अगत्य करणे। एकांती विवेक ठाई पडे एकांती यत्न सापडे एकांती तर्क वावडे ब्रह्मांड गोळी। एकांती स्मरण करावे सुकले निधान पडे ठावे अंतरात्म्या सरिसे फिरावे काहीतरी। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणकमलाला वंदन करून इथं सत्संगात उपस्थित असलेल्या सर्व भक्तगण शिष्यगण चाहते यांना श्री संप्रदाय पद्धतीने श्री गुरुदेव। भाविको मागील सत्संगामध्ये आपण बघितलं की निद्रा निरूपणावर स्वामींनी अतिशय सुंदरपणे आपल्याला ऐकवलेला आहे। आणि आता समास दशक 18वा समास 10वा यामध्ये श्रोता अवलक्षण या विषयावरती आज आपण पाहणार आहोत। दृश्य जग असो किंवा अदृश्य जग असो किंवा आत्म्याचं ज्ञान असो हे प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला सतत मन सतत आपण प्रयत्न केले पाहिजेत। सतत मन एकाग्र असणं गरजेचं आहे। मन एकाग्र करून ज्या वेळेस आपण या आत्मज्ञानाचं चिंतन करतो त्यावेळेस त्या चिंतनामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात हे सांगण्यासाठी हा जो समास आहे हा समास रामदास स्वामींनी लिहिलेला आहे की श्रोता अवलक्षण। ज्या वेळेस एखाद्या प्रवचनाला आपण जातो एखाद्या कीर्तनाला आपण जातो आणि त्यावेळेस आपण बघतो की आपलं शरीर आपल्याला त्यामध्ये ऐकण्यामध्ये श्रवण करण्यामध्ये साथ देत नाही। कधी आपल्याला झोप येते कधी आपल्याला ताण लागते कधी आपल्याला उचकी लागते कधी आपलं शरीर जरी त्या प्रवचनामध्ये कीर्तनामध्ये थांबलेलं असेल बसलेलं असेल तरीसुद्धा मन एकाग्र होत नाही। आणि म्हणून ही अवलक्षणं रामदास स्वामींनी या समासामध्ये आपल्याला सांगितलेत। आणि त्याचबरोबर 6 गोष्टीसुद्धा आपल्याला रामदास स्वामींनी या समासामध्ये सांगितलेल्या आहेत। ती पहिली गोष्ट आहे जगात कोणतीही जी घटना घडते ती घटना कालाधीन असते। काय वेळेस काळ आपल्याला कोणती घटना घडत असताना मदत करतो
त्यावेळेस काल प्रतिकूल असतो. ज्यावेळेस मदत काळ कळतो त्यावेळेस कुठलीही घटना आहे ती सहज घडून जाते आणि आपल्याला त्यामध्ये आनंद मिळतो. परंतु काळ ज्यावेळेस प्रतिकूल असतो, काळ ज्यावेळेस अनुकूल नसतो, त्यावेळेस खऱ्या अर्थानं शहाण्या माणसाचं कर्तव्य आहे की सतत प्रयत्न करत राहणं आणि काळ अनुकूल होण्याची वाट बघणं. आणि यासाठी आपलं मन मजबूत असणं गरजेचं आहे. कारण जास्त काळ प्रयत्न करायचे असतील, जास्त काळ आपल्याला झगडावं लागणार असेल तर आपलं मन जर मजबूत नसेल तर आपण त्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून जगद्गुरू नरेंद्र महाराज आपल्याला ठामपणे सांगत असतात, आपली माऊली आपल्याला ठामपणे सांगते, आपलं जर मन मजबूत करायचं असेल, आपलं मन जर मजबूत करायचं असेल तर भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना सांगतात की 10 मिनटं एकाग्रतेनं नामस्मरण केलं पाहिजे, 10 मिनटं एकाग्रतेनं भक्ती केली पाहिजे. का भक्ती केली पाहिजे? कारण ज्या वेळेस आपण भक्ती करतो त्यावेळेस आपल्यामधला अहंकार निघून जातो, त्यावेळेस आपल्यामध्ये संयम येतो, त्यावेळेस आपल्यामध्ये चिकाटी येते, त्यावेळेस आपल्यामध्ये नेतृत्व गुण डेव्हलप होतो. आणि म्हणून माऊली आपल्याला वारंवार सांगतात की जीवनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं मन बळकट पाहिजे. आणि मन बळकट जर करायचं असेल तर तुम्हाला भक्ती ही केलीच पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून भक्ती म्हणजे हा मनाचा व्यायाम आहे. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर भक्ती म्हणजे भक्त आणि ईश्वर यांच्यामध्ये संधान साधण्याचं काम हे भक्ती करत असते. किंवा जो आपण ईश्वर मानतो ह्या ईश्वराला आपल्या समोर प्रगट करण्याचं काम ही भक्ती करते, नामस्मरण करते. आणि म्हणून माऊली आपल्याला सांगतात की अरे बाबांनो, की आपण भक्ती ही केलीच पाहिजे, कारण भक्ती हा मनाचा व्यायाम आहे. आणि म्हणून श्रोतावलक्षणमध्ये दुसरी गोष्ट सांगताना रामदास स्वामी सांगतात की जीवनात जन्माला आलेला प्रत्येक जी व्यक्ती आहे ती जन्माला आली त्यावेळेस ती व्यक्ती अज्ञानी असते. त्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीकडून शिकायचं असतंय. कोण पाहून शिकतो, कोण कोण ऐकून शिकतो, कोण दुसऱ्याच्या कृतीमधून शिकत असतो. आज आपण जर बघितलं तर संत संघामध्ये जर आपण बघितलं तर संत संघामध्ये सद्गुरू हे आपल्याला त्यांच्या कृतीतून काय करत असतात, शिकवत असतात. कारण संत हे चालते बोलते परमेश्वर आहेत. आणि ज्यावेळेस संतांच्या संगतीमध्ये आपण जातो, संतांच्या सहवासामध्ये आपण जातो, त्या सहवासात गेल्यावर आपल्यात असणारे जे अवलक्षण आहेत, आपल्यात असणारे जे दोष आहेत, हे दोष आपल्याला कळायला लागतात. जसा आपण संतांच्या संगतीत गेल्यामुळे काय होतं, जसा एखादा मूर्तिकार आहे, तो दगडात मूर्ती घडवत असताना दगडातील अनावश्यक जो भाग आहे तो दगडातील अनावश्यक भाग काढून टाकतो आणि दगडामध्ये सुंदर मूर्ती काय घडवत असतो. तसंच सद्गुरू काय करतात, आपल्यामध्ये असणारी जी अवलक्षणं आहेत, आपल्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे दोष आहेत, हे दोष घालवण्याचं काम हे कोण करतात, तर सद्गुरू करतात. आणि म्हणून सद्गुरूंची नितांत आपल्या जीवनामध्ये गरज आहे. आज आपल्याला आपलं भाग्य आहे की आपल्याला जगद्गुरू नरेंद्र महाराजांच्या रूपाने सद्गुरू मिळालेत. आणि हे सद्गुरू रात्रंदिवस प्रयत्न करतायत का, तर माझ्या शिष्यातील जे अवगुण आहेत ते अवगुण निघून गेले पाहिजेत, माझ्या शिष्यामध्ये आध्यात्मिक प्रगती झाली पाहिजे, माझ्या शिष्यांच्या मध्ये खऱ्या अर्थानं देवत्व आलं पाहिजे. जगद्गुरू नरेंद्र महाराज ठामपणे म्हणतात, मी एकटा नरेंद्र महाराज असून चालणार नाही, तर मला तुमच्यातून लाखो नरेंद्र महाराज काय करायचे आहेत, तयार करायचे आहेत. आणि हे लाखो नरेंद्र महाराज जर तयार करायचे असतील तर काय केलं पाहिजे भाविको, आपण आपल्यातले जे असणारे अवगुण आहेत, आपल्यातले असणारे जे दोष आहेत, हे दोष घालवले पाहिजे. मग हे दोष कसे जातील, तर त्यासाठी स्वामींनी सांगितलेला जो भक्तिमार्ग आहे, स्वामींनी सांगितलेला जो सत्संग आहे, त्या सत्संगामध्ये आपण गेलं पाहिजे. ज्या वेळेस स्वामी आपल्याला सत्संगामध्ये बोलवतात त्या सत्संगामध्ये स्वामी आपल्याला वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या विचाराचं प्रबोधन करतात आणि आपल्यातले जे दोष आहेत हे दोष काढून टाकण्याचा सतत प्रयत्न करत असतात. वारी उत्सवाला आपण येतो, वारी उत्सवाला येत असताना सुद्धा आज आपण ह्या विज्ञान युगातील राहणारी माणसं, आज आपण एकमेकाला मदत करत नाहीये, एकमेकाच्या जवळ जात नाहीये, परंतु वारी उत्सवाच्या माध्यमातून जगद्गुरू नरेंद्र महाराज आपल्याला शिकवतात, अरे बघा की लाखो लोक एकत्र येऊ शकतात, लाखो लोक इथे गुण्या गोविंदाने नांदू शकतात, लाखो लोकांचं नियोजन इथं मी कसा करू शकतो, हे कृतीतून आपल्यातले दोष घालवण्याचं काम जगद्गुरू नरेंद्र महाराज करतात. आणि म्हणून संत हे चालते बोलते ईश्वर आहेत. ज्या वेळेस आपण
आपण संतांच्या सानिध्यात जातो, संतांच्या सहवासात जातो, त्यावेळेस आपल्यातले अवगुण आहेत, आपल्यातले दोष आहेत, हे दोष संत काय करत असतात, काढून टाकत असतात. आणि म्हणून संतांच्या सहवासात गेलं पाहिजे. जगद्गुरू नरेंद्र महाराज आपल्याला कायम सांगत असतात की भक्ती करत असताना आपण भक्ती कशी केली पाहिजे, एकाग्रतेनं भक्ती केली पाहिजे. काय एकाग्रतेनं भक्ती केली पाहिजे? जर आपण एकाग्रतेनं भक्ती केली नाहीये तर खऱ्या अर्थानं ती भक्ती फलद्रूप होणार नाही. खऱ्या अर्थानं जी भक्ती आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि एकाग्रतेनं जर भक्ती केली आणि सतत त्या भक्तीचं, सतत सद्गुरूंच्या उपदेशाचं जर आपण मनन केलं, चिंतन केलं, तरच खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडणार आहेत, किंवा जीवन आपलं यशस्वीरित्या होणार आहे, किंवा अध्यात्मात आपण खऱ्या अर्थानं योग्य प्रकारे आपण प्रगती करणार आहे. आणि ही प्रगती करत असताना एकाग्रता का महत्त्वाची आहे आणि सत्पुरुषाचा उपदेश आहे तो आपण एकाग्रतेनं का ऐकायचा आहे याचं एक उदाहरण बघूया. त्रिवैत्य ऋषी महाभारतामध्ये होते आणि ते एकदा दुर्योधनाला काय करायला गेले की महाभारताचं युद्ध आहे, हे युद्ध घडू नये यासाठी, हे युद्ध घडू नये म्हणून ते मध्यस्थी करण्यासाठी गेले. दुर्योधनाला ते समजून सांगायला लागले, अरे युद्ध तुम्ही कुणाबरोबर करणार आहे की तुम्ही तुमच्या भावाभावांच्या मध्ये युद्ध होणार आहे, आणि हे असं युद्ध होत असताना तुमच्याच दोन्ही घराण्यामधले हानी होणार आहे, आणि अशा वेळेस हे युद्ध तुम्ही टाळलं पाहिजे. ऋषी प्रेमानं, आदरानं, आपुलकीनं, श्रद्धेनं सांगत असतात, परंतु दुर्योधन मात्र तिकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि ते दुर्लक्ष नुसतं करतोच असं नाही आहे, तर तो ज्यावेळेस ते ऋषी त्यांना उपदेश करत असतात त्यावेळेस त्यानं काय करतो, आपल्या मांडीवलं जे वस्त्र आहे तो वस्त्र बाजूला करतो. हे बघितल्यानंतर ऋषींना वाटतं, अरे हे मी या दुर्योधनाच्या चांगल्यासाठी, भल्यासाठी मी दुर्योधनाला सांगतोय, परंतु हे मी सांगत असताना दुर्योधन मात्र इकडं लक्ष देत नाही आहे. आणि म्हणून ती उघडी मांडी बघितल्यानंतर त्या ऋषींनी त्याला शाप दिला की ही जी तुझी उघडी मांडी आहे ना, ह्या उघड्या मांडीवरतीच भीमाच्या गदेचा प्रहार बसेल आणि तुझा अंत होईल. हे का झालं की हा शाप का मिळाला, किंवा हा श्राप जो मिळाला तो का मिळाला? कारण त्या ऋषींचं खऱ्या अर्थानं त्या दुर्योधनानं एकाग्रतेनं ऐकायला पाहिजे होतं, त्याचं मनन करायला पाहिजे होतं. ऋषी हे माझ्यासाठी सांगतायत, माझ्या भल्यासाठी सांगतायत, हे त्यानं समजून घ्यायला पाहिजे होतं, त्याचं चिंतन करून आचरणात आणायला पाहिजे होतं. हे आचरणात न आणल्यामुळं महाभारताचं युद्ध घडलं. आणि या युद्धामध्ये भीमानं ज्यावेळेस दुर्योधनाच्या मांडीवरती त्या गदेनं वार केला त्यावेळेस दुर्योधनाचा काय झाला, अंत झाला. भाविको, हे जे अवगुण आहेत हे अवगुण टाळण्यासाठीच रामदास स्वामींनी ह्या अवलक्षणामध्येच आपल्याला सांगितलंय की तुम्ही भक्ती करत असताना ही एकाग्रतेने केलं पाहिजे. भक्ती कुठलीही गोष्ट श्रवण करत असताना एकाग्रतेनं श्रवण केली पाहिजे. आणि नुसती श्रवण करून चालणार नाही आहे, तर त्या श्रवण करत असताना श्रवण केल्यानंतर त्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि नुसतं चिंतन करून चालणार नाही, तर ती गोष्ट आपल्या आचरणात आणली पाहिजे. मागल्या आठवड्यातल्या सत्संगामध्ये स्वामींनी आपल्याला सांगितलं की जोपर्यंत आपण आचरण आपलं सुधारत नाही आहे, जोपर्यंत आपलं आचरण शुद्ध करत नाही, जोपर्यंत आपलं आचरण सात्विक करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये आध्यात्मिक प्रगती होऊ शकत नाही. हे आपल्याला मागल्या आठवड्यात स्वामींनी सांगितलं. तसंच आज इथं रामदास स्वामी पुढं सांगतात की दया, क्षमा, शांती, की दया असली पाहिजे, क्षमा असली पाहिजे. दया करायला आपण शिकलं पाहिजे, क्षमा करायला शिकलं पाहिजे. आध्यात्मिक आपल्याला जर प्रगती करायची असेल तर दया, क्षमा हे गुण आपल्यामध्ये आलेच पाहिजेत. जर आपल्याला थोर व्हायचं असेल, जर आपल्याला आध्यात्मिकदृष्ट्या मोठं व्हायचं असेल, विशाल व्हायचं असेल, तर दया, क्षमा हे गुण हे आपल्यामध्ये नितांत असणं आवश्यकता आहे. कारण दया आपण ज्यावेळेस करतो, दुसऱ्याला क्षमा आपण ज्यावेळेस करतो, त्यावेळेस आपल्यामध्ये लीनता येते, आपल्यामध्ये सात्विकता येते. आणि ज्या वेळेस आपल्यामध्ये लीनता येते, आपल्यामध्ये सात्विकता येते, त्याच वेळेस खऱ्या अर्थानं आपल्यामध्ये देवत्व यायला सुरुवात होते. आणि म्हणून जगद्गुरू भक्ती करत असताना दुसरा जो भक्तीबरोबर सांगितलं की स्वप्नात सुद्धा दुसऱ्याचं वाईट चिंतू नका. त्याला कारणच आहे की आपण ज्यावेळेस दुसऱ्याचं वाईट चिंतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण आपलंच वाईट करत असतो. कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्याचं वाईट करायला जातो त्यावेळेस आपलं वाईट होतं. दुसऱ्याचं ज्यावेळेस वाईट करतो त्यावेळेस आपलं अंतकरण हे सात्विक राहत नाही, आपलं अंतकरण हे पवित्र राहत नाही. आपलं अंतकरण सात्विक राहण्यासाठी, आपलं अंतकरण पवित्र राहण्यासाठी, आपल्या अंतकरणात नम्रता येण्यासाठी, आपल्यातला अहंकार जाण्यासाठी काय केलं पाहिजे, तर दया, क्षमा, आपण म्हणतो ना दया, क्षमा, शांती, ते
देवाची वस्ती. जर आपल्या अंतःकरणात देव असायचा असेल, जर आपल्या अंतःकरणात देव यायचा असेल, तर आपल्यातले अवगुण टाळून, रामदास स्वामींनी जे अवलक्षणं सांगितलेत ती अवलक्षणं टाळून काय केलं पाहिजे, आपण आपल्यातला देव शोधण्यासाठी सद्गुरूंचा जे उपदेश आहे तो सद्गुरूंचा उपदेश हा लाख मोलाचा म्हणला पाहिजे. आज आपल्याला आपण भाग्यवान आहोत की आपण आपल्या सद्गुरूंनी त्यांच्या सद्गुरूंचा उपदेश ऐकला आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेतला. आपल्याला किती मोठी भाग्याची गोष्ट आहे की आपल्या सद्गुरूंनी आधी आपण स्वतः केलं आणि मग आपल्याला सांगायला लागलं आणि मग आपल्याला प्रेरणा दिली. अरे मी जर 3 महिन्यामध्ये आत्मसाक्षात्कार प्राप्त करून घेत असेल, मी जर माझ्यातले अवगुण टाळत असेल, माझ्यातले दोष टाळून सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती चालून मी माझ्यात जर आध्यात्मिक प्रगती करू शकत असेल, तर तुमच्यात का होऊ शकणार नाही? तुम्हाला सुद्धा हे ज्ञान मिळू शकतं, तुम्हाला सुद्धा हे ज्ञान मिळवता येऊ शकतं. फक्त काय केलं पाहिजे, ह्या सत्संगाच्या सानिध्यात येऊन, सत्संगाच्या माध्यमातून, वारीच्या माध्यमातून जे आपल्याला सद्गुरू उपदेश करतायत, जे सद्गुरू आपल्याला ज्ञान देत आहेत, हे ज्ञान नुसतं ऐकून चालणार नाही आहे, तर ह्या ज्ञानाचं श्रवण केलं पाहिजे, हे ज्ञान आत्मसात केलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार करायला लागलो, त्या दृष्टीने जर आपण कृती करायला लागलो, तर निश्चित स्वरूपानं जे आपल्या सद्गुरूने आपल्याला मिळवलं तेच ज्ञान आपल्याला सुद्धा मिळवता येऊ शकतं. हे सद्गुरूने आपल्याला प्रेरणा दिल्या. आणि आज आपण लाखो भक्तगण आपले सद्गुरू माऊली रात्रंदिवस तेवढ्यासाठी झटतायत की मला इथं असणारे जे लाखो लोक आहेत, लाखो लोक जे सत्संगात येत आहेत, त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होतं आहे, तर त्यांच्याही जीवनामध्ये परिवर्तन कसं करता येईल या दृष्टीनं रात्रंदिवस जगद्गुरू नरेंद्र महाराज काय करतायत, प्रयत्न करतायत. आणि म्हणून भाविको की 6वी गोष्ट रामदास स्वामींनी सांगितली की तुम्ही एकांतात गेलं पाहिजे, एकांतामध्ये साधना केली पाहिजे. ज्या वेळेस आपण एकांतामध्ये असतो, ज्या वेळेस आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करतो, त्यावेळेस सुद्धा आपल्याला आपल्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दोष कळू शकतात. आज आपले जगद्गुरू माऊलींचं जे कॅलेंडर जर बघितलं तर लक्षात येईल, इतकी व्यस्त दिनचर्या असून सुद्धा जगद्गुरू नरेंद्र महाराज की आपली माऊली की काही काळ का होईना एकांतात साधनेसाठी काढते, काही काळ का होईना एकांतात जाऊन साधना करते. का साधना करते? कारण एकांतात गेल्यानंतर, साधना केल्यानंतर की खऱ्या अर्थानं आपल्यातली जी शक्ती आहे ती शक्ती आत्मचिंतन करण्यासाठी वेळ मिळतो आणि आपल्यातल्या चुका ज्या असतात त्या आपल्याला लवकर कळून येतात. मगाचपासून आपण काही जण जांभया द्यायला लागले होते, काही जण थोडासा कंटाळा आला होता, परंतु या नामानं केवढी ताकद आणली आपल्यामध्ये. म्हणून नेहमी नामस्मरण मनाला फ्रेश करत असतं, मनाला प्रसन्न ठेवत असतं, मनाला तंदुरुस्त ठेवत असतं. यासाठी नामस्मरण कधी चुकवायचं नाही. म्हणून तर दैनिक साधनेमध्ये आपलं सांगितलेलं आहे, दिवसातून कधी या थकल्या भागलेल्या मनाला अत्यंत फुलासारखं टवटवीत करण्यासाठी 10 मिनटं फक्त वेळ काढा आणि नामस्मरण करा. ह्या नामस्मरणानं वाल्याचा जर उद्धार होऊ शकतो तर आपला नक्की उद्धार होऊ शकतो. आज समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला तेच सांगितलं आहे. या समासामध्ये त्यांनी 6 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट काय सांगितली? प्रत्येक जी घटना घडत असते ती कालाधीन असते. म्हणजे तुम्ही या अध्यात्मामध्ये आलेले आहात, कधी तुम्हाला प्रतिकूल तर कधी अनुकूल अशी परिस्थिती राहणार. प्रतिकूल जरी परिस्थिती असली हुरवाळून जाण्याची गरज नाही किंवा नाराज होण्याची गरज नाही, आणि अनुकूल असली तरी नाराज होण्याची गरज नाही किंवा हुरवाळूनही जाण्याची गरज नाही. हा पाठशिवणीचा खेळ आहे. आपल्याला तकदीरानं साथ दिली तर चांगलंच आहे, फटाफट आपल्या जन्माचं सार्थक होईल. मला तर माझ्या तकदीरानं साथ दिली म्हणून मला 3 महिन्यामध्ये त्याच्यात विजय प्राप्त झाला. काही जणांना उशीर लागेल, काय बिघडत नाही आहे. पण काही झालं तरीसुद्धा परिस्थिती काहीही असू दे, मी छंद सोडणार नाही म्हणजे नाही, हे समर्थांना सांगायचं आहे. दुसरं, जगामध्ये जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ही अज्ञानी असते. जगामध्ये आपण जन्माला जो आलो, मी अनेक प्रवचनामध्ये सांगितलं आणि मी स्वतःला आधी मानतो तसं की प्रत्येक व्यक्ती ही जीवनाची विद्यार्थीच आहे. विद्यार्थी अज्ञानी असतो म्हणून तो गुरुकडे जातो आणि शाळेत जाऊन आपलं ज्ञान जे असतं ते वाढवतो. म्हणून गुरु शिष्य आता फार पृथ्वीच्या जन्मापासून निर्माण झालेलं आहे.
त्यामुळे प्रत्येकानं आपल्या गुरूंकडे गेलं पाहिजे, स्वतःची पाठी कोरी ठेवली पाहिजे. पाठी जर भरपूर सगळं गिरबटवून आणलेलं असेल, अहंकार, मद, मोह, लाभ, क्रोध हे सगळं जर त्याच्यावर गिरबटवून आणलेलं असेल तर शिक्षक धडा कसा काय काढून देणार त्याच्यावर. म्हणून नेहमी शिष्यानं गुरूंकडे येताना आपली पाठी कोरी करून यायचं, स्वच्छ पुसून धुवून आणायची पाठी. मला त्याच्यावर गुरु जे धडा काढून देणार तो वाचता आला पाहिजे. अशा प्रकारची आपली प्रवृत्ती असली पाहिजे, अशा प्रकारचं आपलं आचरण असलं पाहिजे, अशा प्रकारचा आपला स्वभाव झाला पाहिजे, तरच आपल्याला शिकता येईल. नाही तर संत संघामध्ये आपण येतोय, गुरु दररोज शिकवतात, पाठीवर गिरबेट्या एवढ्या काढून ठेवलेल्या आहेत. काहीतरी बोलले स्वामी, ते दिसत नाही पाठीवर. काहीतरी बोलले, मी 1 तास 10 मिनटं होतो, असं कसं काय, विचारा माझ्या शेजारच्या माणसाला. अरे पण ते काय शिकवलं काय ते काय माहिती नाही. का? पाठी सगळी भरलेली आहे ना, पाठी संपूर्ण भरलेले आहे. कशामुळे? अरे मला सगळं येतं, मी फार जुना आहे. किती जुना आहे माहिती आहे का तुम्हाला? जुना मठ होता ना, ह्या जुन्या मठाचं माती टाकण्यापासून मी काम केलं आहे. स्वामीने आम्ही दोघांनी माती टाकलेले, इतका जुना आहे. असं जे पाठीवर आहे ना, त्यामुळे लिहिता येत नाही ना त्याच्यावर काही. पुढे एकाग्र चित्ताने श्रवण केलं पाहिजे. आपलं ती पाठी कोरी असली ना की लिहिता येईल ना, म्हणजे लिहिलेलं वाचता येईल. म्हणून मनातलं हे काढून जर टाकलं की मी विद्यार्थी आहे आणि ते शिक्षक संत संघामधून आम्हाला शिकवत आहेत. ही विठ्ठल नामाची शाळा भरलेली आहे. या शाळेमध्ये स्वतः जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज हे तुकोबरायांच्या रूपामध्ये आलेले आहेत आणि त्या परमात्म्याबद्दल, त्या विठ्ठलाबद्दल आपल्याला शिकवत आहेत. ते माझी पाठी कोरी राहिली पाहिजे आणि ते काय अभंग शिकवतात ते मला ऐकले पाहिजेत. याच्यासाठी एकाग्रता राहण्यासाठी गुरूंवर नितांत प्रेम पाहिजे. मग गुरूंनी सांगितलेलं ऐकणार. ज्या विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास असतो, शिक्षकावर प्रेम असतं, त्याच्या वर्गात कोणी तो विद्यार्थी मस्ती नाही करत. हे नाही, चांगले गुरुजी आहेत आपले, चांगले सर आहेत, त्यामुळे नाही आपण मस्ती नाही केली पाहिजे. मग तो शांतपणे ऐकतो. शांतपणे ऐकल्यामुळे त्याचीच प्रगती होते. इथे पण तेच करायचं आहे. संत संघामध्ये आल्यानंतर जर स्वामी आपले आहेत तर ऐकलं पाहिजे स्वामींचं. मग स्वामी जे सांगतात ते काळींच्या माध्यमातून सांगत असतील, ते आणखीन कुणाच्या तरी माध्यमातून बोलत असतील, परंतु स्वामीच बोलत आहेत, स्वामीच शिकवत आहेत. ज्यावेळी वाटतं स्वामींना की काळे चुकीचं काहीतरी सांगतात किंवा परिपूर्ण सांगत नाहीत, चुकीचं सांगतच नाहीत कधी, ते कोणीच सांगत नाहीत चुकीचं कधी, पण त्याच्यामध्ये अजून परिपक्वता वाटत नाही आहे, त्या स्वामी माई हातात घेतात आणि अजून सोपं करून सांगतात. म्हणून त्याच्यामध्ये लक्ष पाहिजे, एकाग्रता. आणि ही एकाग्रता प्रेमाखेरीज निर्माण नाही होणार. यासाठी गुरूंवर प्रेम पाहिजे, मग एकाग्रता येईल. आणि मग संत संघामध्ये शरीरानं जरी असलो आपण तरी झोपलेले असतो ना, ते जागे राहू. मग शरीरानं बसू आणि जागेही राहू. आज बरेच जण शरीरानं उपस्थित आहेत, दिसायला डोळे उघडे आहेत. झोपणाऱ्या माणसाचे काही जणांचे डोळे उघडे असतातच की, काही जणांचं तोंड उघडं असतं, काही जणांचे अर्धवट डोळे उघडे असतात. अर्धवट डोळे उघडे आहेत म्हणून तो जागा आहे म्हणणं चुकीचं ठरेल. तसा हा प्रकार आहे. म्हणून इथं आपल्याला काय केली पाहिजे? एकाग्र झालं पाहिजे, गुरूंच्या विचारांवर एकाग्र झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला मनन करणं सोपं जाईल. ही तिसरी गोष्ट. पुढे आपले मन आपणच आवरले पाहिजे. आपलं हे जे मन आहे ना, मन वडाळ वडाळ उभ्या पिकातलं ढोरं. म्हणून तर या मनाला मी सांगितलं, सकळ इंद्रिया मन हे वडाळ तेही तुझ्या नादी लागावे, मंजुळ गोड तुझे नाम सदा मुखी वसावे. हा आमचा जो अभंग आहे त्याच्यामध्ये मी देवाकडे काय मागितलं की तुझं मंजूळ नामस्मरण माझ्या हृदयामध्ये बसायला पाहिजे असेल तर सगळ्यात खट्याळ आणि सगळ्यात खराब कोण? तर मन. तर हे मन तुझ्या चरणामध्ये लागू दे देवा, अशा प्रकारची मला शक्ती दे. तर हे मन जे आहे, ह्या मनाला आपणच आवर घातला पाहिजे. कारण हा मनाचा वारू जो आहे तो उधळा लागला की त्याला कोणीही आवरू शकत नाही. तो आवरण्याचं सामर्थ्य हे स्वतःमध्ये डेव्हलप केलं पाहिजे. पुढे क्षमा व शांती हे खऱ्या अर्थानं थोरपणाचं लक्षण समजावं. आपल्याला तर देवाकडे यायचं आहे. आपण देवाचं कोण म्हणतो? आम्ही लेकरं, देवाची लेकरं. अरे मग देवाची लेकरं तर देव कसा असतो? ज्याच्याकडे दया आहे, ज्याला क्षमा करण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये शांती आहे, जो कधी कुठल्याही सुखदुःखामध्ये अस्थिर दिसत नाही, शांत असतो, प्रसन्न असतो, स्थितप्रज्ञ असतो, त्याला शांती म्हणतात.
म्हणजे प्रसंग आला तरी हसत असतो आणि आनंद असला तरी हसतच असतो. तुम्हाला कधीही दुःख दिसणार नाही त्याचं. त्याला शांती म्हणतात. ही शांती आपल्या घरात पाहिजे. म्हणून मुलीचं नाव शांती ठेवू नका. इथे अंतःकरणात शांती पाहिजे. आणि ती शांती दया करणाऱ्या माणसामध्येच असते, क्षमा करणाऱ्या माणसामध्येच असते. कारण त्याला एवढं विशाल झाल्याशिवाय दया करता येत नाही. परोपकार करणारा जो माणूस असतो तो उपकार करू शकतो, पण उपकार करणाऱ्याला परोपकार करता येत नाही हे लक्षात घ्या. म्हणून दया असल्याशिवाय आपण क्षमा करू शकत नाही. म्हणून ही क्षमा करण्यासाठी आपल्याला देवत्व आलं पाहिजे, आपल्यामध्ये देवत्व रुजवलं पाहिजे, तर दया क्षमा आपण करू शकू. पुढचा शेवटचा एकांत. हां, एकांत हा आवश्यक असतो. तो मगाशीच सांगितलं मी की एकांतसुद्धा आवश्यक आहे. की मी या संत संघामध्ये गेलो, सकाळी 9 वाजल्यापासून 10 वाजून 10 मिनटापर्यंत बसलो, काय शिकलो, मला काय सांगितलं स्वामींनी, असा विचार संत संघ संपल्यानंतर घरी जा, जेवण खाण करा. दुपारच्या वेळेला जर वामकुक्षी घेत असाल त्यावेळी विचार करा. त्या ठिकाणी अगदी एकांत पाहिजे. चला मुलांना सोडून देणार, नवऱ्याला सोडून देणार आणि जंगलात जाऊन बसणार, हे स्वामींना अभिप्रेत नाही आहे. किंवा चला बायका पोरांचा त्याग करणार आणि जंगलात जाऊन बस, असं नाही स्वामींना अभिप्रेत. स्वामी म्हणाले दिवसभरामध्ये, त्या रविवारी दिवसभरामध्ये ज्यावेळी कधी तुला वेळ मिळेल त्यावेळी मनानं एकांतात जा, मनानं आत 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 खोलवर जा आणि मनाला विचार की मी काय शिकलो. आज 1 तास 10 मिनटं जी मी माझ्या गुरुमाऊलीच्या सहवासामध्ये घालवली, गुरुमाऊलीनं मला शिकवलं काय. अशा प्रकारे एकाग्र होण्याचा प्रयत्न कर, अभ्यास कर, नक्की त्याचं उत्तर तुला सापडेल. मग आपल्यामध्ये प्रगती होईल. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं ही 6 लक्षणं जी आहेत ती अत्यंत आवश्यक आहेत. आणि याचा परिपाक म्हणून मग आत्मदर्शन होईल. मग आपल्यामध्ये जे देवत्व आहेच, आपण देवच आहोत, ते देव आपल्यातला आपोआप फुलून बाहेर येईल, खुलून आपोआप बाहेर येईल. जसं कमळाचं फूल असतं, हे अगोदर कळी असते. जास्वंदाचं फुलाचे बघा एक कळी असते, अशी लांबलचक एवढीच कळी असते, एवढी एवढी जाड असते. आणि ती जशी जशी खुलायला लागते तसं हळूहळू हळूहळू एवढं मोठं फूल होतं. तसं जीवनाचं फूल फुलण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. की मी ह्या संत संघामध्ये जातो, मी स्वामींकडे जातो, स्वामी आपल्याला काय शिकवतात आणि त्यातलं आपण काय घेतलं आणि काय घ्यायला पाहिजे होतं, याचं ज्यावेळी आम्ही आत्मचिंतन करू तर आपल्या जीवनाची कळीचं रूपांतर फुलात होईल आणि जीवनाचं सार्थक होईल. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की